मी जेव्हा माझ्या डोक्यामध्ये जेव्हा ही कल्पना आली होती की दिवाळीच्या कार्यक्रम सोसायटीमध्ये ठरवत होतो की दिवाळीच्या कार्यक्रमात काय काय घ्यायचं, तर मग तिथं ठरलं की बाबा आपण गड किल्ले मुलांना माहिती होण्यासाठी मोहीम करूया, गड किल्ले बांधूया, दिवाळी पहाट करूया, दीपोत्सव करूया. आणि तो कार्यक्रम ठरल्यानंतर जेव्हा मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये विचार आला की या कार्यक्रम बरोबर आपण दिवाळी निमित्त स्वच्छता मोहीम का राबवू नये. आणि हा विचार आल्यानंतर मी सोसायटीतल्या काही लोकांशी मी डिस्कशन केलं, बोललो. ते म्हटले भाऊ चांगला विचार आहे. मग अनिल सरांशी बोललो, माझे वर्गमित्र कॉलेजमधले मित्र निलेश उभे यांच्याशी बोललो आणि ते म्हणलं की चांगला विचार आहे, आपण डेफिनेटली करूया. आणि तो म्हणतो मी जेव्हा हा कार्यक्रम मी सुरू केला, काल पण ग्रुपमध्ये जेव्हा मी मेसेज टाकला, मेसेज थोडा उशिरा पडला 9:30-10 वाजता, त्याला कोणी रिप्लाय नव्हता, काहीच ग्रुपमधल्या मेसेजला काहीच रिप्लाय होता. माझ्या जवळच्या काही मित्रांनी मला रात्री मेसेज केला, फोन केला मला, म्हणलं भाऊ तुम्ही मेसेज टाकलाय पण ह्याला काही रिप्लाय नाही, काही नाही, लोक येतील का. तुम्हाला सांगतो का राजकीय कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यक्रमामध्ये फरक काय असतो माहिती का. राजकीय कार्यक्रमामध्ये ना 100% गर्दीची गरज लागते, सामाजिक कार्यक्रमामध्ये गर्दीची गरज नाही. एक माणूस पण सामाजिक कार्य करू शकतो, काही गरज लागत नाही, कुणाची गरज लागत नाही. ज्याच्या आतमध्ये चांगली भावना असते, स्वच्छताबद्दल चांगले विचार असतात, आजूबाजूच्या बद्दल विचार असतात, तो माणूस 100% येते. आणि 100% तो आमचा सगळ्या सोमट परिवाराला मी मनापासून प्रणाम करतो की तुम्ही मी जे विचार केलता तुमच्यामुळे हा विचार 100% सक्सेसफुल झाला. आणि सर तुम्हाला सांगतो मी, इथे जे लोक उभे आहेत हे सगळे मोठे विद्वान लोक आहेत, जे काही राजकीय लोक आहेत, काही व्यावसायिक लोक आहेत ज्यांचा जवळपास 10-15 करोडचा टर्नओव्हर आहे, काही कॉर्पोरेट सेक्टरमधले अशी लोक आहेत जे सीईओ व्हाईस प्रेसिडेंट आहेत, म्हणजे त्यांच्या हाताखाली 100, 200, 500 लोक काम करत. ते म्हणले उठ की उठत, बस की बसतात. अशी लोक पण इथे आले आणि त्यांनी कचरा उचलला तुमच्या सगळ्यांसाठी. आणि जेवढ्या मनापासून आभार मानावं तेवढं कमी आहे. ज्याप्रमाणे आपली NSNS जो ग्रुप आहे, आपला नगर समस्या निवारण समिती जी आहे, आणि भुगामधले काही राजकीय लोक आहेत, सगळे जे लोक आहेत, शिडगे मामा, नाना वगैरे सगळे लोक आहेत, ह्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही काही देऊ नका आम्हाला. ते आपल्याकडनं काही मागत नाहीये. त्यांचं म्हणणं असतं महिन्यातनं एकदा दोनदा, एक रविवार 1 तास जरी आपण आलो आणि आपल्या सोममेटमुळे जर या भुगामधल्या बाकीच होता त्यांनी थोडीशी जनजागृती झाली तरी आजचं आपलं हे कार्य जे आहे हे सत्कार मी लागलं असं बोलतो. मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.